नवीन वर्षाची सुरुवात संकल्पाने होते आणि काही जणांसाठी बजेटमध्ये काय असणार या उत्सुकतेने सुद्धा. आता बघा, संकल्प जो केलेला आहे त्याचा फरक पडेल किंवा नाही पडणार हे व्यक्तिपरत्वे बदलू शकतं, पण जे बजेट असतं त्याचा डेफिनेटली प्रत्येकावरती डिरेक्टली इनडिरेक्टली फरक पडतोच पडतो. मग तुम्ही टॅक्स पेअर असलात तरी सुद्धा फरक पडणारच आहे आणि टॅक्स पेअर जर का नसाल तरी सुद्धा फरक पडणारच आहे. बजेटवर सगळ्यांचं लक्ष असण्याचं कारण म्हणजे या बजेटमधून नवीन रिफॉर्म जे आहेत ते येतात, जे एकूण अर्थव्यवस्था आणि सामान्य जनतेसाठी फार महत्त्वाचे असतात, कारण की ते खिशावरती डायरेक्टली इम्पॅक्ट करत असतात. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात की हे बजेट नेमकं काय असतं, कधी येणार आहे आणि या बजेटकडून सामान्यांच्या अपेक्षा काय, कॉर्पोरेट सेक्टरच्या अपेक्षा काय आणि ग्रामीण भागाच्या काय अपेक्षा आहेत हेही जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम बजेट काय असतं हे समजून घेऊयात. आता बघा, बजेटची सुरुवात जी आहे ती आपल्या घरापासूनच होत असते. घरामध्ये एखादी नवीन वस्तू जर का आणायची असेल तर आपसुकच हे उत्तर येतं की या महिन्यात बजेट नाहीये, पुढच्या महिन्यामध्ये बघूयात. म्हणजेच काय, घरी एकूण आपलं उत्पन्न किती आहे याचा अंदाज घेऊन खर्च केला जातो आणि हे असंच बजेट असतं. पण सरकारचं बजेट थोडंसं वेगळं असतं. सरकारचं बजेट जे आहे त्याच्यामध्ये खर्च कसा केला जाणार याच्याविषयीची चर्चा होते आणि नंतर उत्पन्नाचे मार्ग जे आहेत त्याच्यावरती चर्चा केली जाते. यासोबतच तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल बघा, की रुपया असा जाणार आणि रुपया असा येणार. हे सगळं जे काही आहे ते असतं एकूण बजेट. आणि या बजेटमध्ये 3 वर्षांच्या गप्पा असतात. एक म्हणजे मागच्या वर्षी काय काय झालं, या वर्षी काय चालू आहे आणि पुढील वर्षी काय करणार. आणि भरपूर वेळा जे काही पुढील वर्षी काय करणार असतं याच्यावरती जास्त चर्चा होताना दिसते. आता या वर्षीचं जे बजेट येणार आहे 1 फेब्रुवारीला येणं अपेक्षित आहे. त्याच तारखेला बजेट जनरली येत असतं. हे 2024 मध्ये जे काही लोकसभा इलेक्शन होणार आहे याच्या आधीचं गव्हर्नमेंटचं फुल फ्लेज बजेट असणार आहे आणि विद्यमान सरकारचं या 5 वर्षातील शेवटचं फुल फ्लेज बजेट असणार आहे आणि त्याच्यामुळे हे बजेट फार महत्त्वाचं असणार आहे आणि या बजेटमध्ये खूप साऱ्या पॉप्युलर घोषणा असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. 1 फेब्रुवारीला बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये बजेट मांडणार आहेत आणि हे जे बजेट आहे या वर्षीचं याच्यावरती ज्या काही ग्लोबल कंडिशन्स आहेत याचा सुद्धा इम्पॅक्ट निश्चितपणे असणार आहे. आता बघा, ग्लोबली रिसेशन आहे, अमेरिकेमध्ये टेक्निकली स्पीकिंग रिसेशन आहे, तिथे महागाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा डॉलर मजबूत जरी होत असला तरी सुद्धा हा जो मजबूत असलेला डॉलर आहे याचा संपूर्ण जगाला सुद्धा त्रास होतोय आणि खुद्द अमेरिकन नागरिकांना सुद्धा, आणि या संदर्भातला एपिसोड आपण ऑलरेडी बनवलेला आहे. यासोबतच ब्रिटनमध्ये आर्थिक आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे, चीन सुद्धा स्लो झालेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती भारताचं बजेट जे येणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. यासोबतच रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध जे आपण काय म्हणत आलेलो आहोत, सांगत आलेलो आहोत की 7 दिवसात संपेल असं सांगितलं जात होतं, असंच तज्ज्ञ म्हणत होते, पण आता वर्ष होत आलं तरी सुद्धा हे युद्ध अजून चालूच आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हे बजेट फार महत्त्वाचं आहे. यासोबतच जगभर जी महागाई वाढलेली आहे त्याचा सुद्धा याच्यावरती इम्पॅक्ट आपल्याला दिसणार आहे. आणि या संदर्भातलं उदाहरण आपण अर्जेंटिनाच्या बाबतीमध्ये बघितलं होतं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी की त्या ठिकाणी 190% इतकी महागाई आहे, इतकं चलनवाढ त्यांच्या इथं आहे. आणि भारतामध्ये सुद्धा आपण गेल्या वर्षभरापासून जर का बघितलं तर महागाई जी आहे अगदी इथे तिचा काय म्हणू शकतो इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय. आता या विषयातील जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या अंदाजानुसार या वर्षीच्या बजेटमध्ये मुख्यत्वे करून ग्रामीण भागावरती आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती सर्वाधिक खर्च केला जाऊ शकतो. बजेट सेशनच्या पहिल्या दिवशी बजेट प्रेझेंटेशन होतं, पण यावेळेस संसदेचं अधिवेशन 31 जानेवारीला सुरू होणार आहे आणि बजेटची तारीख असते 1 फेब्रुवारी. त्याच्यामुळं संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बजेटचं प्रेझेंटेशन होईल. 31 जानेवारीला इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया प्रेझेंट केला जाईल संसदेमध्ये. आता या बजेटकडून काय अपेक्षा असणार? अर्थव्यवस्था जर का सदृढ करायची असेल तर गव्हर्नमेंटला खूप साऱ्या मुद्द्यांवरती काम करावं लागतं. सदृढ करायचं म्हणजे असं रॉकेट ट्रॅजेक्टरी टाईप असणं गरजेचं आहे. असं कुणालाच नको असतं, झिगझॅगमध्ये सुद्धा नको असतं. प्रत्येकाला वाटतं की अशाच पद्धतीने अर्थव्यवस्था आणि स्वतःचं सुद्धा जे काही एकूण फायनान्शियल प्लॅनिंग आहे, आपलं स्वतःचं फायनान्स हे अशाच पद्धतीने असावं अशी अपेक्षा असते आणि यामुळेच गव्हर्नमेंटला खूप साऱ्या मुद्द्यांवरती काम करावं लागतं, जेणेकरून इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साध्य करता येऊ शकेल. सर्वप्रथम
इन्कम जे सॅलरीड आहेत त्यांच्या या बजेटकडून काय अपेक्षा असू शकतात. 2017-18 पासून टॅक्स रेट संदर्भात आपल्या इथं रिव्ह्यू झालेला नाही. नवीन टॅक्स सिस्टीम आलेली आहे खरी, पण जे आपल्या इथले मेजॉरिटी टॅक्स पेयर्स आहेत हे या नवीन सिस्टीम संदर्भात अजून अडॉप्ट झालेले नाही. ज्यामुळं 30% हायेस्ट टॅक्स रेट जो आहे तो 30%वरून 25% व्हावा अशी बहुसंख्य जनतेची अपेक्षा असणार आहे. यासोबतच जे थ्रेशोल्ड आहे हायेस्ट टॅक्स रेटसाठीचं ते 10 लाखांवरून 20 लाख करण्यात यावं अशी सुद्धा अपेक्षा असणार आहे. ज्यामुळं पर्चेसिंग पॉवर जी आहे ती वाढू शकते. यासोबतच टॅक्समध्ये रिलीफ सुद्धा मिळू शकतो. आता कॉर्पोरेट सेक्टरच्या सुद्धा या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांची अपेक्षा असणार आहे की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस या दोघांसाठीचे टॅक्स रेट जे आहेत यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी असावी. सध्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस याच्यासाठी वेगवेगळे टॅक्स रेट आहेत. त्याच्यामुळे जर का ही युनिफॉर्मिटी आली आणि जर का 15% कॉर्पोरेशन टॅक्स केला तर सर्वाधिक कॉम्पिटिटिव्ह कंपनी टॅक्स रेट्स हे भारतामध्ये असतील ग्लोबली आणि त्याचा सर्व्हिस सेक्टरला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. सर्व्हिस सेक्टर आपल्या इथं चांगल्या पद्धतीने एक्सपांड होऊ शकतं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे या संदर्भातला तो म्हणजे क्रिप्टोवाला. आता क्रिप्टोमधील गुंतवणूकदार जे आहेत त्यांचं ॲव्हरेज वय जर का बघितलं तर ते 30च्या आसपास आहे. सध्या क्रिप्टो आणि एनएफटीचं जे मार्केट आहे हे प्लस मायनस जरी असलं तरी सुद्धा हे जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी मागील वर्षीपासून सरकारनं डिजिटल ॲसेट संदर्भातली जी काही टॅक्स सिस्टीम आली त्याच्यामुळं एकूण टॅक्स सिस्टीम जी असणार आहे यासाठीची त्या संदर्भात क्लॅरिटी आलेली आहे. पण 30% टॅक्स जो आहे तो रॅशनलाइज करणं गरजेचं आहे आणि तशी अपेक्षा यातले गुंतवणूकदार व्यक्त करत असणार. कारण की भारतामध्ये जनरली 30 हेच वय आहे फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचं किंवा कुठेही गुंतवणूक करण्याचं. त्याच्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ग्रामीण भारतासंदर्भातला. या येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये भारत सरकारकडून ग्रामीण भागातील गुंतवणूक जी आहे ती अजून 50% वाढवली जाणार आहे आणि ती एकूण 2 लाख कोटी रुपये करण्यात येईल असं यातले जाणकार सांगतायत. या वर्षीच्या बजेटमध्ये ग्रामीण भागासाठीची तरतूद होती 1,30,000 कोटी रुपयांची. पण रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने खर्च केले आहेत तब्बल 1,60,000 कोटी रुपये. म्हणजे जे काही त्यांच्यासाठीची निधीची तरतूद केलेली होती त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्यांनी केलेला आहे. आता हा जो वाढलेला खर्च दिसतोय हा मेनली झालेला आहे लॉकडाऊनमुळे परेशान झालेल्या ग्रामीण भागाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात मनरेगा सारख्या योजनांची जी काही मागणी वाढलेली होती त्या ठिकाणी जी रोजगारासंदर्भात जी मागणी वाढली होती तिथे हा मुख्यत्वे करून खर्च झालेला दिसून येतोय. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर मागील वर्षी 7%हून अधिक राहिलेला आहे आणि एका महिन्यामध्ये तो 8%च्या पलीकडे पण गेलेला दिसून येतोय. इथे सुद्धा ग्रामीण भाग सरकारकडून मोठ्या अपेक्षा ठेवून असणार आहे. यासोबतच सरकारवरती प्रेशर असणार आहे शिक्षण आणि आरोग्य याच्यासाठी वाढीव निधीची तरतूद करण्याचं. नक्कीच 1% किंवा 2% याच्या पलीकडे सरकारला जावं लागणार आहे. जे हाऊसिंग आहे, जे आरोग्य आहे आणि शिक्षण आहे हे जास्तीत जास्त अफोर्डेबल करण्यासाठी जास्तीत जास्त निधीची सरकारला तरतूद करावी लागणार आहे. आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे. कोणाला काय मिळू शकतं हे आपल्याला समजेलच 1 फेब्रुवारीला. तुमच्या या बजेटकडून काय अपेक्षा आहेत किंवा मागच्या बजेटकडून तुम्ही काय अपेक्षा केल्या होत्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या या एपिसोड संदर्भात सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.